महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 10 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती संदर्भामध्ये कर्जमाफीचा मुद्दा त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असायला हवा या संदर्भात मत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याचे म्हणजे बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले। त्या आमच्या अंगावर जास्त बोजा होईल, अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 10 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर होणारा अर्थसंकल्प त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती संदर्भामध्ये कर्जमाफीचा मुद्दा त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असायला हवा या संदर्भात मत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याचे म्हणजे बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले। त्यासोबतच कर्जमाफी करताना कपडे उतरवण्याची वेळ आली तरीही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं या शब्दामध्ये खडेबोल विधानसभेमध्ये बोलताना त्यांनी आपलं मत हे व्यक्त केलं। त्यासोबतच 73,000 कोटीची पीक विम्याची थकबाकी चंद्रपूर जिल्ह्याची आहे आणि त्या थकबाकी संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला, मागणी केली तर आयुक्त म्हणतात की शेतकऱ्यांना जर 73 कोटीचा पीक विमा हा वितरित केला तर बोजा चढतो, अंगावर आपल्या बोजा चढतो या संदर्भामध्ये आयुक्तांनी सांगितल्याचं खडेबोल उत्तर या सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेमध्ये बोलताना कडाडून सांगितलं। त्यासोबतच जो काही अधिकारी या सर्व पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांना धान पिकाचे नुकसान भरपाई चंद्रपूर जिल्ह्यातील देताना जो अधिकारी आढळतो त्याच्या ताटामध्ये त्या धानापासून बनलेला तांदूळ त्या तांदळाचा भात जो अधिकारी खातो तो त्याला भात न वाढता त्याला त्याच्या ताटामध्ये माती आणि गोटे घालून त्याला जेवण वाढा असं देखील त्यांनी बोलताना आपलं मत हे व्यक्त केले आणि रोष देखील व्यक्त केला। कारण शेतकऱ्यांना 73,000 कोटीचा पीक विमा देताना बोजा वाटतो, त्यासोबतच 2,90,000 रुपये कर्मचाऱ्यांचा पगार व निवृत्ती वेतनावर देखील सरकार हे खर्च करता असं देखील त्यांनी बोलताना सांगितलं। आता 10 मार्चला जो काय अर्थसंकल्प सादर होणार त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी आहे आणि जे कर्जमुक्तीची जो काय जाहीरनामा सरकारनं वचनपूर्ती दिली होती की निवडणुकीच्या आधी की आम्हाला मत स्वरूपी आशीर्वाद द्या, आम्ही तुम्हाला सरकारवर आणि सत्तेत येताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू किंवा शेतकऱ्यांच्या सातबारा एकही रुपयाचा बोजा राहणार आहे असं स्पष्ट वक्तव्य राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार दरम्यान दिले होतं। त्याच पार्श्वभूमीवर काल सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे आणि वचनपूर्ती म्हणजे तुम्ही दिलेला शब्द पाळाल अशी आशा बाळगतो आणि कपडे उतरवण्याची वेळ आली तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी आणि 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा असायला पाहिजे असं देखील त्यांनी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले। कारण 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना आता कर्जचा भरणा हा नियमित आणि जो काय थकीत स्वरूपाचा त्यांना भरावा लागतो आणि कित्येक शेतकऱ्यांना बँकामार्फत नोटिसा फौज कर्जाचा भरणा करावा असं म्हणून येत आहे आणि सरकारनं तर शब्द दिला आहे पण त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही आहे। त्यामुळे शेतकरी संभ्रमात आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना आशा लागली आहे सरकारकडून दिलेलं वचन हा सरकारनं पाळावं, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं। तर शेतकरी मित्रांनो ही होती अपडेट अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील। असेच पुढील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।